आता हाच गाडा बघताय मित्रांनो, हाच गाडा घेऊन एक बैल पळतोय घाटामध्ये आणि अनेक विक्रम करतोय. आणि असं नाही की त्यानंतर एक थार घेतली त्यानंतर तर 6 थारचा मामी झाला आणि बाकी टू व्हीलर वगैरे तर एवढ्या भेटल्यात, म्हणजे जवळजवळ 75 टू व्हीलर भेटलेले आहे, 20 बुलेट भेटलेले आहे, 13 ट्रॅक्टर भेटलेले आहेत. आणि आता चिखलीला JCBचा 3 वर्षाला मानकरी झाला, म्हणजे तो 24 मध्ये किती 17 जणांमध्ये होता. किती महिन्यात होतं वासरू घेतलं त्यावेळेस? 7 महिन्याचा असेल. 7 महिने. 7 महिने म्हणजे खूपच अगदी दूध पितं वासरू घेतलेलं. वापगाव येथे मनाबाई केसरी स्पर्धा भरली होती. त्यावेळेस म्हणजे 2 दिवसात घाटाचा महाराजा पक्ष आणि देवमन झाले होते. त्याच वेळेस तिथं म्हणजे आम्ही त्यावेळेस झाल्यानंतर आम्ही मनाबाईचं दर्शन घेण्यासाठी बैल तिथं नेला होता. त्याच वेळेस बाळनाना म्हणले होते की हा मनाच्या पावलं पाऊल ठेवून बैल पुढे चाललेला आहे आणि त्याची जाव म्हणजे हे भेटलं आम्हाला आणि बैल आतापर्यंत हे त्याचा आशीर्वाद. अहो बैल पळवण्यासाठी म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा टोक सर्व लयच खर्च आहे. एवढा याच्या मागचा खर्च, कारण आता काय झाले ते सर्व म्हणजे मॉडिफाय झालेले, सर्व लोक नवीन पोरं वगैरे काय नाश्ता वगैरे होत नाही, सर्व हॉटेल वगैरे एवढं करणं सोपं नाही. प्रत्येक एका गाठाला लय झालं तर 10 ते 15 हजार रुपये लोकांचा खर्च होतो. तर सोपं नाही, कारण आता बैल कशी होती, स्वतःची 4 बैल असायची, घरून एका गाडीत जायची. आता जर 4 गाड्या, एका गाड्याला जर 4 बैल टेम्पो असले तर 4 टेम्पोचा खर्च काढा ना किती होते बघा ना. पण त्या गाड्यांमाग आता असं झाले लोकांना 4 व्हीलर घेऊन गाठात येते. ह्यांचं कुटुंब पक्षाला नाही सांभाळत, पक्षा पूर्ण कुटुंब सांभाळतो. कुटुंब प्रमुख झाला मग हा कुटुंब प्रमुख आहे. सर्व लोक ज्यावेळेस आपल्या पराभवाची आकांक्षा करत असतात त्यावेळेस मिळवणारा विजय हा सगळ्यात मोठा विजय. आणि आता पण आहे ना, म्हणजे जे काय आहे का, मी काय एवढं काय पुण्य केलेलं नाही की एवढं हे करायला, पण ज्या लोकांची जलन आहे का त्यामुळे एवढं बैल पळतोय. कारण एवढ्या दिवस सातत्य ठेवणं म्हणजे मला तरी नाही वाटत की काय, कारण ज्यावेळेस नुसता एकटा पक्ष पळून फायदा नाही, पक्षापुढे 3 बैल असतात, शेजारी असतोय, पुढे कांड्यावरती असतोय, सातत्य ठेवणं सोपं नाही. जलनेवाले के दुआ होय. हा जलनेवाल्यांची दुआ. 52 गाठ जलवा आणि पक्ष एकत्र पळालेली ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही बघितलं सर्वाधिक मोठी समस्या पायऱ्याची सावडची आहे. एकमेकात तो विश्वास नसतो किंवा सलग बदललं जातं. तर सावड पायरा टिकण्यामागे काय कारण आहे तुम्हाला वाटतं? जलवा आणि पक्षा एकत्र एवढे दिवस बैल पळतोय म्हणजे काहीतरी इंजेक्शनचा वापर करत असाल तुम्ही, तर करताय का ते? आता इंजेक्शनचा जर वापर करत असाल जर लागते का बैलांना तुम्ही सांगा. तुम्ही मग विरोध, नाराजगी हे सगळं बोलताय, नक्की कुठल्या बाबतीत विरोध होतो ते सांगा आम्हाला सगळं. पण बैलगाडी क्षेत्र बुमरँग आहे. तुम्ही आज नकार देताय, आज टाळताय, उद्या त्यांचा बैल पळायला लागला तर मग तुमच्या बाबतीतही तसंच नकार दिला जाणार. 100% ऐका ना, त्यांनी पण दिलाच पाहिजे मला नकार. जर मी ज्यांना नकार दिला त्यांनी मला दिलाच पाहिजे. कधी असं कोणाचा हिंद केसरी झुपला नाही का, कोणाचा टॉपर बैल झुपण्याची हे नाही, कारण 2 हिंद केसरी झुपून तर कोणी पण टॉपर होणार आहे. पण नवीन वासरू गाड्यात घेऊन जर झालं त्यात आनंद खरंच वेगळा आहे. आणि माझं तर कुणाला ओपन चॅलेंज आहे, कधी यायचं बैलाचं रक्त चेक करायला नाही का, डोपिंग टेस्टला न्यायचं, अख्खा खर्च मी करतो. या ठिकाणी जे घाटात बैल पळतात मोठ्या प्रमाणावर आहेत, तर त्यांच्या उपचारासाठी एक मोठं हॉस्पिटल काढावं आणि सुसज्ज आणि मोठं असावं. त्यातून एक नंदींची सेवा होईल आणि जो काळ लागतोय लांब प्रवासाला, इथल्या इथं ट्रीटमेंट झाली तर काय बैलांचा जीवही वाचेल. बरोबर आहे. तर म्हणजे अवेलेबल पाहिजे दवाखाना जवळपास. घाटात सुपरस्टार असणारा पक्षा छकडी शर्यती 3 फेऱ्याच्या मैदानात का दिसत नाही? आता काय माहितीये का, जर तिकडे पळवायचे आम्ही मागच चाललो होतो आमचं पळवायला. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाड्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी घाटात शर्यती भरल्या जातात. मित्रांनो, तिथं असतो गाडा. आता हाच गाडा बघताय मित्रांनो, हाच गाडा घेऊन एक बैल पळतोय घाटामध्ये आणि अनेक विक्रम करतोय. मित्रांनो, गाड्यावर लिहिलेलं आहे पैलवान स्वराजदादा शिवले, त्रिक्षेत्र तुळापूर. भेटूया मालकाला आणि जाणूया विक्रमवीर बैलाची विक्रमी कहाणी. या माझ्याबरोबर. हा आहे पक्षा बैल, भरत शिवले यांच्या मालकीचा. तुळापूर एक्सप्रेस म्हणून घाटामध्ये प्रसिद्ध. सलग 100 घाटामध्ये प्रथम क्रमांकाची बारी जिंकण्याचा पराक्रम आत्ताच पक्षाने केला आहे. 1 JCB, 6 थार, 13 ट्रॅक्टर, 20 बुलेट, 75 टू व्हीलर,
ही त्याची कमाई. माझे नाव स्वराज भरत शेवले आहे. माझ्या नावावरती पक्षाचा गाडा पळतो. मी 7वीत शिकत आहे. माझ्या शाळेत खूप म्हणजे सर्व मुलं शिक्षक माझ्याबद्दल विचारत असतात, पक्षा कुठं गेला, कुठं नाही, कुठं पळतो, किती बारी झाली, असं सर्व प्रश्न विचारत राहतात. हाही सर्वजण आम्ही इथे जमलो आहोत. हे सगळे आम्ही पक्ष बैलाचे सर्व ग्रुप मेंबर, सगळी ही आमची टीम आहे. ही टीम घाटामध्ये गेल्याच्या नंतर सगळं नियोजन आयोजन हे सगळं हा ग्रुप करत असतो. त्यानंतर घाटामध्ये बारी झाली तर हे बारीचं जे नियोजन करत असणारं बैल घाटामध्ये असतोपर्यंत हे सगळेजण गाडा नंबराला लावणे असन, टोकन देणं असन, बैलाला घाटापर्यंत खाली ताळात आणण्यापर्यंत असन, तर हे नियोजन सगळेजण करतात. पण हे नियोजन पक्ष ज्यावेळेस पळतो तर त्यानंतर एवढा आम्हाला आनंद होतो की असा आनंद आमच्या या सगळ्या मेहनतीचं चीज आम्हाला भेटतं. पक्ष म्हटलं तर आमच्या तुरापूळ गावची इथं बरं शेठची ही शान आहे. ह्या पुणे जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही की तिथं त्याचं नाव नाही. प्रत्येक ठिकाणी सिरियलला पळाला तर तो फायनलला तो बारी करतोच. भरत शिवले यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणूया पक्षाची कहाणी. नमस्कार मित्रांनो, ज्या मुलाखतीची प्रतीक्षा तुम्ही सर्वजण पाहत होता अशी मुलाखत आज घेऊन आलोय. किती वर्ष या नादात आहे? जवळजवळ 20-25 वर्ष येणार होती. होय. कितवी पिढी तुमची? आमची जवळजवळ 4थी पिढी या गाड्या क्षेत्रात. काय करता तुम्ही आता, व्यवसाय वगैरे काय? आपला दुग्ध व्यवसाय. किती काय आहेत? गाय एक 10-12 गाय आहेत. पण जसं सांगितलं की सुपरस्टार पक्षा, तर कुठं भेटला या पक्षाचा शोध कसा घेतला तुम्ही? पक्ष आपल्या तिथे मरकळमध्ये एक अजित लोखंडे म्हणून आहे, त्यांनी खाली कर्नाटकवरून आणला होता आणि त्यांनी ट्रायलला पळवायला नेल्यावरती 1-2 वेळा पळवला होता आणि लोणीकंच्या गटात पळाल्यावरती आम्ही घेतला तो. कितीची खरेदी आहे? 1,50,000. ज्यावेळेस एखादं कुठलंही आदत वासरू आपण घेतो त्यावेळेस काय काय गुण बघितला असतील तुम्ही? कारण सांगितलं तुम्ही पिढ्याचा नाद आहे, तर काय बघून घेतलेलं पक्षाला? बैलाचं सर्व स्ट्रक्चर वगैरे भारी होतं नाही का, बैला पाहिजे असं फिटिंग वगैरे, आणि बैल गरम होता जास्त, म्हणजे बारीकपणीच बैल लय गरम होता खूप. किती महिन्यात होतं वासरू घेतलं त्यावेळेस? 7 महिन्याचा असेल. 7 महिने? 7 महिन्याचं. म्हणजे खूपच अगदी दूध पितं वासरू घेतलेलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आणि ह्याच्याविषयी बोला, जी नवीन बैलगाडी मालक बघतात, कसं शिकवलं एवढ्या आपण म्हणू स्टार बैलाला? आता सगळीकडे नाव आहे, पण त्याची सुरुवात कशी केली, कशा पद्धतीनं त्याला ट्रेनिंग दिलं? सुरुवातीला ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आपल्याकडे बैल बादशाह म्हणून, त्याच्या पुढे कांड्यावरती पळवला, एक जवळजवळ 10-12 गाठ कांड्यावरती पळवला. त्यानंतर असंच थोडासा एका ठिकाणी थोडासा आम्हाला नरम झाला गोरा नाही का, मग आम्ही जवळजवळ एक 11व्याच महिन्यात मागे घेतला गोरा सोने सांगवीला. आणि त्या ठिकाणी एक आपले मित्र आहेत टेकाळे म्हणून, त्यांच्या कानाबाईला सोबत मागे घातला होता आणि पहिल्याच घाटात बैलांनी बारी बिडवली होती. मी पळायची नाही म्हणत, घाटात पळायची, कांड्याला ही नाही, अगदी सुरुवात पहिल्यांदा काय करता? कारण बरेचसे वेगवेगळ्या शर्यतीतल्या प्रकारातले हे व्हिडिओ बघत असतात आपले प्रेक्षक, तर सुरुवात कशी केली? सुरुवात कधी खाल्ला कोण वासरू आणलं तर आपण गोडी पैसे 15-20 दिवस बांधतो आणि त्यानंतर त्याला गोडी मागे 1-4-5 वेळा चालवतो आणि मोकळ्या घाटात रेसल देतो. आणि मग रेसल दिल्यावरती मग भरलेल्या घाटात एक आपली 2 नंबरची वासर किंवा घेऊन पळवतो. आता सगळ्यात महत्वाचं, आणि ज्याच्यामुळं मित्रांनो मुलाखत लोकांना ऐकायची होती, प्रेक्षकांना, ह्याच्या चाहत्यांना ऐकायची होती, ह्याचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. रेकॉर्डचं रेकॉर्ड मोडणारा बैल म्हणून पक्षाकडे बघितलं जाते. पहिली बारी कधी लावलेली? ज्यावेळेस घेतला त्याच्या किती दिवसानंतर पहिली बारी लावली ती? म्हणजे ज्या दिवशी खरेदी केली त्यावेळी जुपूनच होता 1,50,000ला. त्या दिवशी कांड्यावरती होता, कांड्यावरती पहिल्याच घाटात बारी लावली होती, पण फक्त कांड्यावरती होता. ज्यावेळेस आपण मागे घेतला तर सोने सांगवीला पहिल्याच घाटात बारी लावली त्यांनी, जो घाटात मागे घेतल्यावरती. आणि हा सिलसिला अजून चालू आहे, म्हणजे आता अजून एक आठवड्यापूर्वी त्यानं ते अनेक बक्षिसं घेतलेत. मित्रांनो, माझ्या आसपास तुम्ही बघत असाल बक्षिसांचा खच आहे. बक्षिसं सांगायचे म्हणजे विक्रमी बक्षीस, म्हणजे मला नाही वाटत बैलगाड्या शर्यतीत एवढे बक्षिसं मिळवले असतील. आता तुम्हाला काय पाहायला नाही भेटणार इथं, कारण पहिरेकरीला देणं घेणं असतं, तर ही एवढी बक्षिसं काय सांगाल? त्याचं एकंदरीत करिअर किती वर्षाचं आहे आता आपलं घेऊन 3 वर्ष आले. 3 वर्षात त्याने एवढं दिलं की आपल्याला म्हणजे अपेक्षित नव्हतं, अपेक्षेपेक्षा जास्त दिलेली. बर, कसं आहे दाताला आता? दाताला आता 6 दाते. आता अजून एक चर्चेचा मुद्दा, फक्त पक्षाचंच नाव येत नाही तर त्याच्याबरोबर सावड पायरा लोक म्हणतात, जलवा आणि पक्षा महाराष्ट्रात
सुपरहिट जोडी कुठली असेल तर जलवा आणि पक्षा. कशी सावड जमली, कसा पायरा जमला ते सांगा. नक्की कुणी पायऱ्याला सावडीला आग्रह केला, कशा पद्धतीनं सावड जमली ते सांगा. नाही, सावडीला म्हणजे कसं, ज्यावेळेस आपलं पक्ष सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पक्ष आणि देवमन पळत होता. आणि जो आपला खरा बैल जो घडवला असेल तर कोणी बरं, आपलं देवमननी घडवला. सोनेभाऊ मुरे कुरुळीचे, त्यांच्या बैलाने आपला अख्खा बैल घडवलाय. आता जो हक्का आहे ना तो फक्त त्या देवमनमुळे बैल आहे. आणि त्यानंतर मग जलवा शेवटी 21 गाठ त्या बैलासोबत बैल पळाला. त्यानंतर जलवा निलेदाचा फोन आला की आपण आपलं करू जुकाट. पण त्यावेळेस पक्षान देवमनचं चालू होतं. मग त्यावेळेस आम्ही अगोदर देवमनला दुसरा बैल जुळवला आणि मग पक्षान जलवाचं जुकाट केलं. आणि जवळजवळ 52 का काहीतरी 52 गाठ जलवा आणि पक्ष एकत्र पळालेली. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही बघितलं सर्वाधिक मोठी समस्या पायऱ्याची सावडची आहे. एकमेकात तो विश्वास नसतो किंवा सलग बदललं जातं. तर सावड पायरा टिकण्यामागे काय कारण आहे तुम्हाला वाटतं, जलवा आणि पक्षा एकत्र एवढ्या दिवस? नाही, पायरा टिकण्यामागं म्हणजे स्वतः आम्ही दोघं मालकांचे फोन व्हायचे, म्हणजे बाकीच्यांचा काय कोणाचा विषय नाही. आणि कुणी काही सांगू, म्हणजे स्वतः जर फोन केला तर तो पण म्हणजे माणूस म्हणजे खूप चांगले दिले दादा. म्हणजे असं काय की कॉम्प्रोमाइजची भूमिका जर आपण म्हणलं ना असं करायचं ते असंच करायचं, असं नाही की बुवा काही काय मला की असंच आपल्या मनाने झालं, पण असं काही नाही. जसं सिच्युएशननुसार जसं म्हणजे माझं आपलं थोडं ऐकायचं किंवा त्यांचं थोडं ऐकायचं, असं ऐकून चालतं ते. 50च्या वर घाटात नंबर घेतलाय, मग कधी बक्षिसावरनं नाही का झालं की आम्हाला जादा पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला थार पाहिजे, असं दाखवून द्यायचं की निलेदासोबत कधी झालं का बक्षिसांचं? कधीच नाही, असं एकदाही नाही झालेलं. फार आमच्याकडनं फार एक 8 दिवस लागू द्यायना मध्ये यायला. जर कुणा आले ना त्यांच्याकडे राहिले किंवा माझ्याकडे राहिले तरी एका मित्राला कधी फोन नाही केला की बाबा बक्षीस राहिले, बक्षीस द्या म्हणून काय विषय. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल, एवढ्या वर्षांचा नाद आहे की सावड जमली, पैरा जमला, पळत राहतात बैल, नंबर घेत राहतात. पण कधीतरी असं होतं की एकमेकांच्या बैलांच्या स्पर्धा चालू होती. म्हणजे माझा जादा चांगला पळतोय, तुमचा एवढा पळत नाहीये. हे तुमच्या बाबतीत नाही झालं का कधी? तो म्हणजे खरी माहिती सांगतो की ज्यावेळेस कधी भाऊ द्या, ज्यावेळेस दोन्ही बैल वर पळाली, ज्यावेळेस माझा जरी कमी झाला तरी मी वर जातो त्याला सांगितलं दादा माझा बैल कमी झाला, आणि त्यांचं जरी झालं तरी लगेच तोंडाने कबूल करायचं. असं कधीच झालं नाही की माझ्या बैलाने जरी आपला बैल कमी झाला तरी दादा म्हणायचा की नाही जलवान दाबलं. म्हणजे असं कधी त्यांनी हे नाही केलं की बुवा नाही का की बुवा आपल्या तुमचा बैल कमी झाला आहे, असं कधीच नाही. स्वतःच्या बैलाला नाव ठेवायचं. मी पण तेच केलं की कधीच त्यांच्या बैलाला कमी नाही लेखलं. आणि खरोखर सांगतो की जलवा खूप, कारण आता 3 फेऱ्यां म्हणजे 3 फेऱ्यांना इकडं सर्व फॅक्टरमध्ये पळणं सोपं नाही. आणि एवढा बारीक बैल माझ्या माहितीनुसार फक्त तेवढाच पळतोय. खूप बैल पळतोय जलवा. यांनी मित्रांनो खूप चांगला मुद्दा सांगितला. सर्वात महत्वाचं, सावड पायरा टिकायचा असेल तर मालकांचा थेट कॉन्टॅक्ट म्हणजे असं काही नाही, असं काही नाही की निलेश दादा सोबत आपले मुरे सचिन सुद्धा मुरे त्यांच्या सोबतही आपली सावड होती 21 गाठ. त्यांच्याशी कधीच काय नाही झालं, इनामावून नाही, नावावून नाही, कधीच आपल्या. आणि आपलं तर अशी जुगलबंदी असते की आपलं फक्त सिंगल नावाने बैल पळतो. म्हणजे जरी माझ्या नाव असेल तर माझ्या नाव, मुऱ्यांचे असेल तर मुऱ्या, किंवा दादाचे असेल तर दादाच्या नावावरती, असं प्रत्येकाच्या नावावरती, असं जुगलबंदी कधी करत नाही मी. बर, आता पक्षाचं करिअर पाहिलं तर पहिल्यांदा तो कांड्यावर पळाला. कांड म्हणजे नवीन प्रेक्षकांना जी पुढं बैल पळतात ते कांडे म्हणतात आणि मागं जोकड असतं. तर कांड्यावरचं काय करिअर राहिलेलं आहे, कारण सुरुवात तिथून झालेली आहे त्याची. कांड्यावरचं करिअर म्हणजे तो आहे ना, आपण ज्यावेळेस घेतला का पहिला लोगावला गाठ बादशा पुढे झोपला त्यावेळेस गाठाचा राजा बारी झालती. आणि त्यावेळेस नंतर इथं याला साहेब केसरी यात्रा भरली कुठं चरोलीला, त्यावेळेस 20 फुटावरनं झोपला होता. काळू त्या गावड्यांना झोपायला होता त्यावेळेस 20 फुटावरनं बारी झालती. परत याला मुशीला पण 20 फुटावरनं बारी केली. म्हणजे जवळजवळ भरपूर गाठ चिखलीला येतो बैल आहे ना, कांड्यावरच पळालेला आहे. आता कांड्याचं महत्व काय असतं? आता ठीक आहे, पाठीमागचं जे जोकाड असतं मेन बैल त्यांच्याकडे फोकस असतो सगळ्यांचा. तर कांड्याचं महत्व काय घाटाच्या शर्यतीत? नाही, कांड्याला खूप महत्व आहे. जर ज्याचं कांड चांगलं त्याचीच फायनल होती किंवा त्याचीच बारी चांगली होती. कांड्याला खूप महत्व आहे इथे. पक्षाचं करिअर पाहिलं तर अनेक विक्रम आहेत. म्हणजे एकाच गावात कितीतरी वेळा त्यानं पारितोषिक घेतलेत. अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सांगा आम्हाला विक्रम? असे लयच विक्रम आहेत, सांगता पण येणार नाही एवढे विक्रम आहेत. म्हणजे नाही का, फक्त आता आपण आपल्या तोंडाने नाही सांगता तेवढाच विषय नाही का. आता खूप विक्रम आहे त्याचे. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय आणि ही तुम्ही क्लिअर सांगा. आता बैल पळतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या मागे जोडलं जातं की बैल पळतोय म्हणजे काहीतरी इंजेक्शनचा वापर करत असाल तुम्ही, तर करताय का ते? आता इंजेक्शनचा जर वापर करत असता तर मग आम्ही जवळजवळ किती वासरं बदलली समजा, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, प्रेक्षकांना माहिती. मग तीच वासरं मी पळवली असते ना, जवळजवळ मी कितीतरी 20-25 वासरं आता बदलल्यात, किती 6-6 महिने समजून. मग त्यावरती पण इंजेक्शन देऊन ती पळायला नसती का? आणि जर एवढाच विषय असता तर मग घरचा साज पळाला असता ना इंजेक्शन देऊन, कशाला मी निलेश दादा तरी करायला बसलो असतो. का अशी चर्चा होत असेल तुम्हाला वाटते? ऐका ना, ज्यावेळेस मी आता माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस टॉपरला येतं ना माणूस,
त्यावेळेस चर्चा ही होत असते, विरोधात खूप वाढतात ते. यश बघवत नाही बैलगाड्यात तसंच म्हणायचं तर काय. आणि ही चर्चा कोण करत नाही, तुम्ही बघा ही चर्चा कोण करते, फक्त या मागचा इतिहास बघा, कोण नाही. सर्वसामान्य कोणीच चर्चा करत नाही. सर्वसामान्याला कोणाला विचारा, आपल्याविषयी कोणीच काही सांगू शकत नाही. मग ही चर्चा कोण करत आहे? आता करणाऱ्यांनाच माहिती कोण करते. ज्यांना आपलं यश बघवत नाही किंवा जे आता थोडेसे हाय ते करतात ते. जर असं ऐकाय भेटलं त्यावेळेस असं होतं की एखाद्या बैलाचं श्रेष्ठत्व मानलं जात नाही, त्याला काही ना काहीतरी कारण जोडलं जातं. ह्याच्याबरोबरच अजून एक कारण असतं बघा तुम्ही नेहमी, की ह्यांच्याकडं लिंबूचा प्रकार आहे, देवऋषी आहे. अजून क्लिअरच सांगा, नजर लागते का बैलाला ह्यातनं? म्हणजे अजूनपर्यंत तरी माझा विश्वास नाही, समजा ज्यांचं काय असेल, अजूनपर्यंत बैलाला कधी जाताना लिंबू बांधलं नाही का, दोरखंड बांधलेला नाही, कधीच नाही अजूनपर्यंत तरी नाही. किंवा असं पण नाही, आपल्याकडे घरी आल्यावरती बैल गरम आहे, त्याच्यामुळे घरी आल्यावरती पण थोडासा तुकडा टाकून देत नाही बैल, कारण उतरल्यावरती गरम आहे बैल, बाय माणसांना काहीच करून देत नाही बैल, हाय असं जाऊन काहीच आपलं तसलं काहीच करत नाही. नजर लागते का बैलांना तुम्ही सांगा. म्हणजे माझा तरी विश्वास नाही त्या गोष्टीवरती नजर लागते. समजा आता काही नजर कर वाटत असेल तर काहीच होत असेल, असं आपलं तरी नाही काय विषय. नंदीचा अवतार आहे, नंदीचा अवतार आहे, त्याला काय विषय तो. आणि कोण आहे हे, कोण करायला मोकळे हो? काय होतंय, बैल कमी जास्त झाला की मग म्हणणं यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. आता बैल आहे ते काय मुख्य चित्र आहे, त्याला काही पण होऊ शकतं ना. अनेक बैलांबरोबर पळालेला आहे आणि सातत्यपूर्ण यश आहे बैलगाडी क्षेत्रात. जर पक्षा वेगळा का ठरतो तर त्याचं सातत्य, तर ह्याच्या सातत्य मग काय वाटतं तुम्हाला, कुठल्या गोष्टी आहेत? सातत्य म्हणजे ना, बैलाला शिस्त लय, म्हणजे जिथं सोडतो ना आपण तिथंच वर जिंकतो, अजिबात नाही दुसऱ्या बैलाला दाब दडप नाही, काय नाही. आणि त्याच्यात अशी हिंमत आहे की फार नवीन वासरू जरी गाड्यात घातलं ना तरी ते वर नेऊन म्हणजे बारी करायची त्याची हिंमत आहे. पळण्याची स्टाईल सांगा, कारण जे नवीन प्रेक्षक आहेत काही लोकांनी बघितले नसते, ह्याची पळण्याची शैली कशी आहे? खालूनच स्पीड आहे, तोंडाला म्हणजे जिथं गाठ समजत तिथं जाजा स्पीड लावतो, पळण्याची शैली कशी आहे? तसं म्हणजे खालून पासून तो स्टार्ट टू एंड पर्यंत स्पीड आहे, काय असं म्हणजे हे नाही. दावणीवरचा पक्षा आणि घाटातला पक्षा काय फरक आहे? दावणी पण बैल गरम आहे आणि गाठात गेलं तरी सोडबान करायला गरम, फक्त बैल झुकताना काहीच करत नाही, डायरेक्ट शांत उभा असतो. आणि त्याच्या मागे सर्वस्व म्हणजे आपलं भाऊ आहे सोने म्हणून, तो अख्ख म्हणजे त्याच्याच हातावरती बैल पूर्ण. हात निगा असणं बैलाचं प्रत्यक्ष मालकांनी करणं, सुट्टी मेकर असेल, जोडणी आपण म्हणू किंवा जे जोडतात, तर हात निगा असणं किती महत्वाचं आहे? मालकांची हात निगा ह्याच्याविषयी काय सांगा? नाही, मालकांची हात निगा तर पाहिजेच, कारण का ज्यावेळेस म्हणजे सोडतो त्यावेळेस बाहेरचा जरी कोणी धरायला आला तरी त्याला बैलाचा अंदाज नसतो, तो येसन हिसकेल किंवा काही पण नाही का. ज्यावेळेस स्वतः मालक असतो ना, मालकाला काही म्हणजे त्याचं हे सर्व माहिती असतं, त्यावेळेस स्वतः मालकाने धरलेला बैल कधीही उत्तम. शेवटी आता काहींकडे नसतात धरायला, त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण स्वतः मालक असल्यावरती कोणताही बघा तुम्ही आतापर्यंत ज्या स्वतः मालक आहे ना त्याची बैल व्यवस्थितच सुटते. ती कसं काहींकडे मनुष्यबळ बळ नसतं म्हणून देतात काही कामगारांना, तर ती योग्य नाही का? नाही, आता ज्यावेळेस काहींकडे खरंच म्हणजे माणसं नाही किंवा काहींचं कसं झालं की नवीन क्षेत्रात आलेले त्यांच्याकडे घरचं कोणी धरायला नसतं, मग त्यावेळेस देतात पोरांना झोपायला. ती पण पोरं काय बेकार सोडतात असं नाही, पण रोज उठून तेच करतात ना. आणि बैलाचा त्यांना अंदाज नसतो, ज्यावेळेस घरी जो माणूस असतो त्यावेळेस त्याला सर्व माहिती असते ना बैलाविषयी, बैल काय करतोय कसं नाही विषय. ज्यावेळेस आपण सातत्यपूर्ण यश मिळवतो त्यावेळेस काय लोक चांगली म्हणत असतात, काय लोक वाईट म्हणत असतात, कौतुकही होतं. मी बघितलं की पुणे जिल्ह्यातून अगदी अहिल्यानगरमधनं लोक ह्याला बघायला येतात, तर ही झालं कौतुक. पण टीकाकडे कसं बघता, की काय वेळेस टीका होत असेल, तो म्हणजे बघत असाल, ऐकत असाल, टीकेकडे कसं बघता तुम्ही? आता टीका तर करणार ज्यावेळेस आपण म्हणजे पुढे जातो का त्यावेळेस टीका करणारे ते असंख्य असतात, आणि टीका करणाऱ्यांचा जर आपण त्यांचा जर विचार करत बसलो तर आपण मग थोडंसं मागे येतो. त्यामुळे त्यांच्याकडे काहीच लक्ष देत नाही टीका करणाऱ्यांकडे. बैलगाड्यात बदल होत चाललेत, तर आत्ताचा बैलगाडा शर्यत कशी आहे तुमच्या मतानुसार, एक तरुण बैलगाडी मालक म्हणून? म्हणजे आता जर नीट डोक्याने दांबटला तरच व्यवस्थित आहे, नाहीतर गाडा क्षेत्र अवघड झालेले. अवघड झालेलं आहे. अवघड म्हणजे खूप अवघड आहे, कारण काय मीच पाहतो ना आता समजा एवढे 500-600 गाडी पळतात, त्याच्यातले लय झाले ते 30 गाड्यांना इनाम भेटतोय, बाकीचे 570 गाड्या असेच बिगर, म्हणजे थोडक्यात काहीच नाही. ते कसे काय उदरनिर्वाह करतात तो त्यांना माहिती, कारण आपल्याहूनच आपण बघतोय ना. सगळ्यात अवघड काय आहे बैल पळवण्यासाठी? बैल पळवण्यासाठी म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा सर्व लयच खर्च आहे, एवढा याच्या मागचा खर्च. कारण आता काय झालंय ते सर्व म्हणजे मॉडिफाय झालेली, सर्व लोक नवीन पोरं वगैरे काय नाश्ता वगैरे होत नाही, सर्व हॉटेल वगैरे एवढं करणं सोपं नाही. प्रत्येक एका गाठाला लय झालं तर 10 ते 15,000 रुपये लोकांचा खर्च होतो. तर सोपं नाही, कारण आता पहिले बैल कशी होती, स्वतःची 4 बैल असायची, घरून एका गाडीत जायची. आता जर 4 गाड्या, एका गाड्याला जर 4 बैल टेम्पो असले
तर 4 टेम्पूंचा खर्च काढा ना किती होते बघा ना. पण त्या गाड्यांमागं आता असं झाले लोकांना फोर व्हीलर घेऊन गाठात येते ती, पण आपण तर त्यांच्या गाड्यात हे येते आपल्याला काय त्याशी हे नाही. बरं, मग तुम्ही कशाला करताय ना एवढा खर्च काय तर? नाही आपल्याला खर्च की म्हणजे आपला हा म्हणजे पिढी जात नादी, पण आपण आपल्या डोक्याने नाद करतोय असं काही विषय नाही की खरंच आम्ही तोट्यात नाही. आम्हाला जे आहे ना म्हणजे नाव पण आणि बैलांनी म्हणजे जे काय पाहिजे ते सर्व भरपूर दिले. तुम्हाला एक गोष्ट लागते, कुठलीही गोष्ट असेल, घड्याळ असेल किंवा मोठी असेल, पण ती मला घेता आली नाही. पण ह्या नंदीच्या आपण म्हणू बक्षिसावर पैशावर म्हणजे ना अशी कुठली गोष्ट? मी सुरुवातीला सांगतो आपली परिस्थिती खूप गरिबीची होती. मला बर्थडेला नारायण शेटावळे यांनी स्विफ्ट गिफ्ट दिली होती. त्यानंतर मी असं वाटलं होतं की ह्या स्विफ्टच्या नंतर मी काहीच बदलू शकत नाही. आणि थार ज्यावेळेस दिली या बैलाने, तर मला घाटातून वर जाताना 4 ते 5 जणांचे फोन आले, जर पैसे नसेल तर आम्ही पैसे देतो पण तुम्ही गाडी घ्या. पण त्यावेळेस तरी आपण घेतली नव्हती, पण बैलांनी आम्ही थार घेतली आणि बैलांनी एक 8 महिन्याच्या आत थार किनील करून टाकली. आणि असं नाही की त्यानंतर एक थार घेतली त्यानंतर तर 6 थारचा म्हणजे झाला. आणि बाकी टू व्हीलर वगैरे तर एवढ्या भेटल्यात, म्हणजे जवळजवळ 75 टू व्हीलर भेटलेले आहे, 20 बुलेट भेटलेले आहे, 13 ट्रॅक्टर भेटलेले आहेत. आणि आता चिखलीला JCB 3 वर्षाला मानकरी झाला, म्हणजे तो 24 म्हणजे किती 17 जणांमध्ये होता. बैलगाडी क्षेत्र पैसेवाल्या लोकांचंच राहिलंय का? तसं पैशावाले लोकांचं आहे, पण गोरगरिबांनी जर नीट विचार करून जर पळवला तर त्यांचंही क्षेत्र आहे. नाही असं नाही. यश मिळवायचं असेल तर काय करायचं? चांगला बैल पाहिजे, चांगली नियत पाहिजे, का पैसेच पाहिजे? तुमच्या मतानुसार काय पाहिजे? चांगली नियत आणि चांगला बैल पाहिजे, आणि नियत चांगलीच पाहिजे. खरं सांगतो, नियत जर बेकार असेल ना तर किती काय असू द्या काहीच होत नाही, किती पैसा असू द्या. आता जर पक्षाचं करिअर पाहिलं तर असं काय आहे का की ठराविक दिवसानं पळवता? कारण पळवण्याचं कालावधी हा सलग होतोय आता, कारण बघितलं तुम्ही घाट आयोजन घाटात सारखं होतंय, तर किती दिवसातून पळवता पक्षाला? पक्षाला पळवतो म्हणजे तसं बैलाला 8 दिवसात पळवलं पाहिजे, पण बैल साधा ते बैल रगीते, बैल आम्हाला घरी सोडबांध करायला त्रास देतो. त्यामुळे आम्ही काय कधी कधी 3 दिवसांनी पण पळवतो, 4 दिवसांनी पण बैल पळवतो. ह्या दिवसाकडे नेऊया. कसं आहे, हे आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि टेम्परेचर खूप आहे. मग ह्या पूर्ण आपण म्हणू हवामान स्थितीत, उष्ण हवामान स्थितीत बैलाला सारखं पळवलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? नाही बैलाला एवढं सारखं नाही पळवलं पाहिजे, पण जरी बैल पळवला या दिवसात तरी सकाळचा लवकर 11 वाजा किंवा 12 वाजायच्या आत पळवायचा, आणि मग उन्हाचा बांधून ठेवून संध्याकाळी आपलं नाही का फायनलला झोपायचा. उन्हाचा बैल पळवणं या दिवसात अवघड आहे. बैलाशी कधी बोललाय तुम्ही सगळ्यात गोष्टी, की मला कोणाबरोबर बोलायचं नाही, पक्षाबरोबर बोलायचे? कधी बोलला असा? नाही बोलायचं असं, कारण तू बैलच गरम आहे, बोलण्याचा विषयच नाही. ते बोलून आता बैलाला कळतं नाही हे मला माहित नाही, पण बैलाला सगळं बोललो नाही कधी किंवा हे नाही, कारण बैल गरम आहे. बैल फक्त माग वशिंडाच्या मागच सोडून देतो, तोंडापुढे आम्हाला येऊनच देत नाही. कधीतरी आपण बोलतो ना, पक्ष असा आहे, एखादी मोठं यश मिळवलं असेल तुम्ही आणि नाही बोललो नाही, पण घरी आल्यावरती ज्यावेळेस आम्ही बोरवाडीला नाही का, जे काय असं बोरवाडीला आहे ना, 3ऱ्यांदा बैल झुकून गाठाचा महाराजा बारी केली, त्यावेळेस बैलाचं म्हणजे ना फार डोळ्यात पाणी आलं. कारण तो जो क्षण आहे ना तो मी अविस्मरणीय न विसरणारा क्षण आहे. कारण त्यावेळेस आहे ना एवढं लोकांनी ट्रोल केलं होतं ग्रुपला, म्हणजे ज्यावेळेस 1 मिलीनी बारी गाठाच्या महाराजाला राहिली होती, झुपायची नव्हती बैल, आम्हाला काय हरकत नव्हती, पण लोकांनी ग्रुपला एवढी चर्चा केली की होणार नाही बारी. म्हणजे एक पोल लावणे एवढं तर आपण हे नाही, पण एवढ्या लोकांनी पोल लावले. पोलमध्ये फक्त 7 जण म्हणत होते होणार आहे आणि 76 जण म्हणत होते नाही होणार आहे. आम्ही झुपले, बैलांनी करून दाखवलं, 11-20 बारी करून दाखवली बैलांनी गाठाचा महाराजा. त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, कारण एवढा म्हणजे ना बैलांनी जे काय करायचं तिथं सिद्ध केलं. आम्हाला बोलायची गरज नाही, जे ग्रुपवर चर्चा चालू होती का त्यांना बैलांनी उत्तर दिलं. सर्व लोक ज्यावेळेस आपल्या पराभवाची आकांक्षा करत असतात त्यावेळेस मिळवणारा विजय हा सगळ्यात मोठा विजय. आणि आता पण आहे ना, म्हणजे जे काय आहे का, मी काय एवढं काय पुण्य केलेलं नाही की एवढं हे करायला, पण ज्या लोकांची जलन आहे का त्यामुळे एवढं बैल पळतोय. कारण एवढ्या दिवस सातत्य ठेवणं म्हणजे मला तरी नाही वाटत की काय, कारण ज्यावेळेस नुसता एकटा पक्ष पळून फायदा नाही, पक्ष पुढे 3 बैल असतात, शेजारी असतोय, पुढे कांड्यावरती असतोय, सातत्य ठेवणं सोपं नाही. जलनेवाले की दुआ होय. हा, जलनेवाले की दुआ. आणि खरोखर सांगतो त्यांचीच दुआ आहे एवढं, कारण एवढ्या दिवस सातत्य नाही ठेवू शकत, मी पण नाही याच्या पुढे कधी ठेवू शकत. मी म्हणेन जलनेवाल्यापेक्षा चाहत्यांचं प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम करणारी जादा लोक आहेत. आणि एक नंदी ज्यावेळेस सर्व बाजूनं टीका होत असते त्यावेळेस त्या चाहता वर्ग दुवा करतो
की ह्या नंदीनं उत्तर द्यावं त्यावेळेस नाही काय होतंय, बैलांचा चाहता वर्ग आहे. चाहता वर्ग कधी आपल्याला स्वतःला कळत नाही का, तर आपल्यापाशी कोण बोलत नसतं. आपण साईडला गेल्यावर जर कुठं गाठात बसलं ना तर ऐकायचं बैलांचा चाहता वर्ग असा. आणि बैलाचा खूप चाहता वर्ग आहे. म्हणजे आता हे थोडेफार म्हणजे जळणारे असतात त्यांचा काय एवढा विचार करून चालणार नाही, पण चाहता वर्ग खूप आहे बैलाचा. अनेक घाटात पक्षानं विक्रम केलेत, पण तुमच्या आवडीचा घाट कुठला, त्याची कामगिरी कुठली आवडली व का? असे भरपूर घाट आहे. त्यातले 2-4 घाटांना सांगतो मी. ज्यावेळेस मन्याबाईचं म्हणजे जाणं झालं, म्हणजे ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस वापगाव येथे मन्याबाई केसरी निमित्त स्पर्धा भरली होती. त्यावेळेस म्हणजे 2 दिवसात घाटाचा महाराजा पक्ष आणि देवमन झाले होते. त्याच वेळेस तिथं म्हणजे आम्ही त्यावेळेस झाल्यानंतर आम्ही मन्याबाईचं दर्शन घेण्यासाठी बैल तिथं नेला होता. त्याच वेळेस बाळनाना म्हणले होते की हा मन्याच्या पावला पाऊल ठेवून बैल पुढं चाललेला आहे आणि त्याची जाव म्हणजे हे भेटलं आम्हाला आणि बैल आतापर्यंत हे त्याचा आशीर्वाद आहे. बर, हे आपण आणि त्यानंतर आपलं चिखलीला एक म्हणजे टाळगाव केसरी म्हणून एक गेल्या वर्षी झाली, नवीन गोरा घातला होता गुरु, पहिलाच घाट मागे घेतला आणि त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा शिंदेला झोपला होता आणि त्यानंतर तिथे झोपला. सर्व होते गाड्यावाले, पण बैल ठेसळून पण म्हणजे तिन्ही फेऱ्यांना 12:06 12:07 अशी म्हणजे ते सातत्य ठेवलं होतं बैलांनी. आता कसं एवढं पळतोय तर साहजिकच विक्रमी मागणी आलीच असेल. मागणी अजून तर काही कोणी केली नाही. आणि समजा जे कोणी एखाद्याने प्रेमा खातीर फोन केला, मी त्यांना सांगितलं माझ्या पद्धतीत काय सांगायचं ते. घरचा सदस्य आहे. हा घरचा सदस्य म्हणजे ना, काही लोक कसे बैल सांभाळतो, पण असं नाही की आम्ही त्याला सांभाळतोय तो आम्हाला सांभाळतोय. आता अशी परिस्थिती आहे. बर, हा तो कारण आता जो काय करतोय ते सर्व तोच करतोय. माझे एखादा घरातला जर करता कोण करत असेल ना तर त्याच्यापेक्षा तो जास्त करतोय आता. बर, चांगला मुद्दा सांगितला मित्रांनो. ह्यांचं कुटुंब पक्षाला नाही सांभाळत, पक्षा पूर्ण कुटुंब सांभाळतो. कुटुंब प्रमुख झाला मग. हा कुटुंब प्रमुख आहे. दावणीवर तर जसं सांगितलं की बैल ॲग्रेसिव्ह आहे, मग ॲग्रेसिव्ह आहे, मग ती हाताळण्यासाठी टीम किती लोकांची आहे? टीम म्हणजे फक्त बंधूच, जो काय करतो तो बंधू फक्त सोडबांध करायला, नाही तर बाकी सर्व बंधूच हाताळतो. म्हणजे जागेवर घरी बरं का. आणि आपल्या गाठात वगैरे आपले जोडीदार आहे, मित्र परिवार आहे, ते सर्वजण करतात. आता ज्यावेळेस ही सांगा गोष्ट, ज्यावेळेस पूर्ण टीम येते आणि एवढी मोठी बक्षिसं सांगितलेत तुम्ही, मोठी घेतात, तर त्यांचा कधी वाटा असतो का? कारण साहजिकच आपला पूर्ण वेळ दिला जातो, एखादा नवीन माणूस जोडला जातो, तर ते टाइम देतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय देता किंवा ते मागतात का काय? नाही, मागत तर कधी कुणीच नाही आपल्याकडे. माहिती जे आपल्याच्याने होईल ते, म्हणजे जे शक्य हो झाले ते प्रत्येकाला मदत आपण केलेली. समजा काही न करता नाही आले तो विषय समजा काय असेल, पण प्रत्येकाला ज्यांना करता येईल त्यांना आपण केलेली. आता जर बैलगाडा पाहिलं तर बैलगाड्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आर्थिक ती बरोबर घडी बसणं. तर बैलगाड्यात जर बैल पळाला तर ठीक आहे, जर नाही पळाला तर ती आर्थिक घडी बसते का व्यवस्थित? आर्थिक गडीत नाही पळालं तर अवघड आहे बसवणं. मग काय करावं नवीन तरुणांनी? नवीननी म्हणजे कसं की आर्थिक गडे बसवणे म्हणजे जर पूर्णच बैल पळत नसेल तर तो सांभाळण्यात काय मजा नाही. पण ज्यावेळेस समजा बैल आपल्या बैलाची आपल्याला ऐपत चेक झाली पाहिजे की बैल कुठं पळवला तरी सर्व टॉप गाडी एका ठिकाणी असेल तर आपण टॉप ठिकाणी नाही दुसरीकडे जाऊन गाडा पळवायचा, जिथे आपलं सर्व आर्थिक ही उलाढाल ही झालीच पाहिजे. जर नाही झाली तर म्हणजे अवघड आहे, बैलगाडा क्षेत्र अवघड आहे मग. बर, हां आता कसं आहे, प्रत्येकाला वाटतं की आमच्या दावणीला एक पक्ष असावा आणि असं एवढी बक्षिसं सगळी भेटले, तसं काहीतरी करावं. तर पक्ष घडत असताना तुम्हाला काय बैलगाडी क्षेत्र कळाले? आपण मगाशी चर्चा केली बैलगाडी क्षेत्राची. पक्ष घडत असताना पक्षाकडे जाताना काय नाही, आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे. ज्यावेळेस गाडणार आहे कुणी असं ज्या फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, ज्यावेळेस गाडायचे त्यावेळेस गाडणारी. हिथं वायदी प्रकार किंवा पैशाची देवघेव मग अशी आर्थिकतेच्या बाबतीत बोललो तर होतं का? तुम्हाला मागणी झाली असेल की कधीतरी? नाही, अजून तरी वायदी प्रकार आपल्या इकडे तरी काय म्हणजे कुणाकडे झालेला नाही. पण तुम्हाला म्हणले असतील की ही घ्या पैसे, एवढे पैसे देतो, एकदा पक्षा झोपा. कारण पक्षाबरोबर झोपलं की मुळे चर्चेत येणार बैल. नाही असं आहे ना, भरपूर आहे. आता मला एक जणाचा फोन आला होता की नाही का मी कोरा चेक देतो, फक्त मला एकदा बैला संग बैल झोपू द्या. पण मला त्या मालकाचा नव्हता आला, डायरेक्ट आपल्या जोडीदाराने केला होता. मी म्हणलं त्याचा बैल झोपू, पण वायदी वगैरे काही विषय नाही, कारण वायदी घेण्यात पण आपण एवढं हे नाही, कारण आपणही शून्यातून गाडा पळवलेला आहे. कारण आपण म्हणजे बाकीच्या सर्वसामान्यगतच गाडा पळवलेला आहे सुरुवातीला. पक्षा एवढा पळतोय, जलवाही एवढ्या चांगल्या पद्धतीने पळतोय. जलवा 3 फेऱ्याच्या मैदानात पळाला आणि चमकदार कामगिरी केली. तर अनेक लोकांची अशी मागणी आहे की घाटात सुपरस्टार असणारा पक्षा छकडी शर्यतीत 3 फेऱ्याच्या मैदानात का दिसत नाही?
आता काय माहितीये का, जर तिकडे पळवायचे आम्ही मागच चाललो होतो आमचं पळवायला, पण तिकडे जर घेऊन गेलो, आता बैल इथं कामगिरी चांगली करतोय आणि आपण जर तिकडे घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील, यांना लय हे आलेलं आहे, कारण इथं बैल चांगला पळत असून तिकडे घेऊन गेलेत. असं दोन्हीकडे पळालं तर चांगलं आहे ना. नाही, पळायला तर चांगलंच आहे, पण आता समजा येईल कधीतरी वेळ आल्यावरती पळू आपण, तिकडे पण पळू बैल, नाही असं नाही. कुणाबरोबर पळायचे, पैरा सावड सांगा तुम्ही, तसं काय नाही. बरोबर चांगली गाडी पळेल. आता एवढं काय तिकडचं काय आपल्याला एवढा अंदाज नाही, पण काय नाही, आता समजा तिकडे कोणाबरोबर, इकडचा आपला जलवा पळतो तो जलवा सोबत पळाला तरी काय विषय नाही. पळावं लवकर, कारण महाराष्ट्राचं लोकप्रिय जोडी आहे जलवा पक्षांत. ती जसं घाटात अनेक विक्रम केले तसेच छकडी शर्यती करतील आणि लवकरच पळतील. ज्यावेळेस बैल आता कसं 3 वर्षात सातत्याने यश आहे, पण बैलाला कधी आजारपण दुखापत अशी काय झाली का मधल्या काळात? बैलाला आजार पण म्हणजे सुरुवातीला बैल लागायला करून घ्यायचा, बैल गरम असल्यामुळे, पण नंतर हा बैल पळून पळून शान झाला. आणि मध्ये फक्त एक आत्ता आहे ना, 1-2 महिन्यापूर्वी बैल आजारी पडला होता, बैला पायाची शिरवशीर चढली होती, त्यावेळेस फक्त एक 8 दिवस बैल पळवता नाही आला. मग वैद्यकीय कोण ह्याचा इलाज करतं? वैद्यकीय डॉक्टर आमचे पवार डॉक्टर साहेब म्हणून आहे, मुशीला राहतात ते. सर्वात म्हणजे ना, जे काय असेल तर फक्त आमचे पवार डॉक्टर साहेबांना कॉल करायचा, जर त्यांना शक्य असेल तर ते येतात, नाहीतर आपला औषधोपचार सांगतात, आपण घरी करतो. किती महत्त्वाचं आहे असं बैलगाडी मालकांसाठी की एक वैद्यकीय डॉक्टर नेहमी आपल्या टीम बरोबर असणं, कोऑर्डिनेट असणं? नाही, खूप महत्त्वाचं आहे, कारण वैद्यकीय डॉक्टर बैलांना कधीही काय होऊ शकतं, कारण त्यांना पळायचंच कंटिन्यू, काही ना काही तेवढं वैद्यकीय डॉक्टर पाहिजेच. आणि त्या पण असं की काही म्हणजे डॉक्टरांसारखे अनुभवी डॉक्टर पाहिजे. आणि ते डॉक्टर साहेब असे आहेत की अजिबात असे लोबाड्या वगैरे करत नाही, लाडे लोबाड्या वगैरे, कारण ते असं आले ना तरी 500 रुपयाच्या वर कधीच पैसे चार्जेस नेत नाही. म्हणजे काही चार्जेस कमी नेतात म्हणून ते चांगले नाही, त्यांचा गुण पण रिझल्ट पण तेवढा चांगला आहे. बरं कोणालाही विचार इकडे पुणे जिल्ह्यात. आता ह्या सगळ्या गाड्या, ही बक्षीस, हे सगळं कधी असं मागं जाऊन तुम्ही त्रियस्त बघता का? हे एवढं सगळं एका बैलानं साध्य केलं, पक्षानं साध्य केलं, आज पक्षा दावणीला आहे. आणि कधी कधी कसं बघता पक्षाचं तुमच्या कुटुंबातलं महत्व काय? सांगितलं तुम्ही की मुलागत आहे, घर प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख आहे, पण मग पक्षाचं स्थान काय आहे? स्थान म्हणजे ना, म्हणजे सांगू शकत ना असं स्थान आहे, कारण कधी कधी निवांत बसलं ना बैला, म्हणजे पक्षाने एवढं कमवून दिलंय हे म्हणजे वाटत पण नाही, एवढं दिलं, लय दिले. जे हेच आहे ना, जवळजवळ 10 वर्षात बैल कमवून देणार, एवढं 3 वर्षात बैलाने कमवून दिले. पक्षाची एक कुठली अशी गोष्ट आहे की त्यात तो मानवी स्वभाव आहे, असा कुठला स्वभाव वाटतो की अरे बापरे ह्याला ते माणसागत कळतं, असा कुठली एक गोष्ट आहे? बैल इकडं सर्व गरम आहे, जागेवरती गरम, सर्व गरम, पण ज्यावेळेस जो खाली जातो त्यावेळेस एवढा शांत उभा राहतो ना की त्याला म्हणजे ज्यावेळेस आवाज होईल त्याच वेळेस तसं इतर हलत पण नाही बैल. बरं काही करा, बैल शेजारचा बैल उसळला तरी बैल हलत नाही. आता ही सगळी आपण चर्चा करतोय, विविध मुद्द्यावर बोलतोय, ह्या मुद्द्यावरही बोलावं आणि प्रामाणिकपणे बोलावं. काय होतं, ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीत आपण मोठं होत असतो, आपलं नाव पोचत असतं, तर प्रसिद्धी आल्यानंतर काय बदलतं? म्हणजे प्रसिद्धी काय शिकवते? तुम्ही टीका सांगितली सगळ्या गोष्टी, पण ज्यावेळेस आपण प्रसिद्ध होतो, अनोळखी, तुम्ही एका छोट्या गावात इथं राहत होता, आज पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे. प्रसिद्धी आल्यानंतर आहे ना विरोध खूप वाढतो, कारण काय होतं आपल्याच्यानी काय ना, म्हणजे ज्यावेळेस प्रसिद्धी येते म्हणजे आल्यावरती प्रत्येकजण विरोध करत राहतो आपल्याला काही जणांना बैल देता येत नाही समजा, कारण काय होतं पैरा चालू असतो, पैरा तोडून तर आपण बैल कोणाला देऊ शकत नाही. मग त्यावेळेस ज्यावेळेस नाही देत ना त्यावेळेस नाराजगी खूप वाढते. तुम्ही मग विरोध, नाराजगी हे सगळं बोलताय, नक्की कुठल्या बाबतीत विरोध होतो ते सांगा आम्हाला सविस्तर. नाही, प्रत्येक बाबतीत विरोध म्हणजे आता तुम्ही कसं सांगितलं की लोक म्हणतात की बैल एवढा पळत असतात, ही काहीतरी करत असतात किंवा हे असंच करतात, तसंच करतात. मी तर ओपनली, आम्ही ज्यावेळेस चरवलेली यात्रा झाली ना त्यावेळी डोपिंग टेस्ट झाली, त्यावेळेस बैल तिथं आम्हाला न्यायची नव्हती, फक्त डोपिंग टेस्ट असल्यामुळे आम्ही तिथं बैल नेली, नाही तर बैल न्यायची पण नव्हती आम्हाला त्या ठिकाणी. आणि माझं तर कुणाला ओपन चॅलेंज आहे, कधी यायचं बैलाचं रक्त चेक करायला नाही का, डोपिंग टेस्टला न्यायचं, अख्खा खर्च मी करतो. जर असं असतं तर एवढं सातत्यपूर्ण यश मिळवलं नसतं. त्याच्या मागं आपण म्हणू की त्या बैलाचं कर्तृत्व आहे, त्यानं जे सिद्ध केलंय एवढ्या वर्षात, 3 वर्षात, 3-3.5 वर्षात, ते एक स्वप्नवत आहे का? म्हणजे वासरू घेतलं होतं 8 महिन्याचं, एवढी बक्षीस आज बसलो आपण. स्वप्नवत म्हणजे हे अनपेक्षित झालेलं आहे, हे अपेक्षाच नव्हती की आपला बैल एवढा पळेल आणि एवढं काय होईल. आपण म्हणजे सर्वसामान्य सुरुवातीला बादशाह पळत होता, आता बंदीच्या नंतर सुरुवातीला आपण कांड्यावरती बैल पळत होतो, कांड्यावरती बैल पळून जोकाटात बादशाह घेतला, बादशाहने जे चालू केलं आणि ह्या पक्षाने तर असं केलंय की सांगू शकत नाही, कारण नॉन स्टॉप बारी न पण, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पक्ष ठीक आहे
की पक्ष एकटा पळतोय पण बाकीची समोरची 3 बैल पण काहीच प्रॉब्लेम येऊन देत नाही. याच्यावर किती होते सांगा ना. नशिबाची साथ किती लागते तो घाटामध्ये? नशीब लागतंच. नशिबाशिवाय काहीच विषय नाही. कधी झालंय असं वाटलं की आज नशीब आहे म्हणून बारी लागली? नशीब म्हणजे यालाच निमगावला काय झालं होतं? म्हणजे दोन्ही फेऱ्यांना बारी लांब राहिली होती आपली. पहिल्या फेरीला सेमीला आणि फायनलला डायरेक्ट म्हणजे आज राहिली, थारला राहिली बारी त्यावेळेस. पण आता ही बक्षिसाची वाटणी कशी करतात? म्हणजे थार आली, जसे JCB आली, ही वाटणीत, कारण कसं आहे ही तर चार बैल आहेत, तर ही वाटणी कशी होती हो? आता 4 बैल म्हणजे ना, मी जसं तुम्हाला सांगितलं 20-22 वर्षे सुरुवातीपासून म्हणजे मी कांड्यावरती बैल पळवायचो. कांड्यावरती कधीच म्हणजे ना कुणाला बैल घेऊन जाऊ दे, आपण रुपया कुणाकडे इनाम घेतला नाही का किंवा भाडं घेतलं नाही. आणि आपल्या बैलांपुढे जे कांची कांडी पळतात का, आपण त्यांना म्हणजे पहिलाच विषय की बुवा इनाम म्हणजे नसतो आपल्या बैलांना, काही अभिज नसते नाही. कारण का तर आपण कोणी 10 लाखाला घेतलेला बैल झुपत नाही. आपण नवीन 40-50 हजार रुपयाला आणलेलं वासरू कोणाचंही झुपतो, ते वासरू मार्केटमध्ये आणतो आणि ती लोक आनंदाने आपल्याला बैल देतात. पण यातून बाकीच्यांची पोटं दुखते. ते त्यांचं काय म्हणणं होतं की तुमची एवढे बैल पळतात ते, मग तुम्हाला काही इनाम देत नाही. आणि आपलं काय नाही, इनामाविषयी आजपर्यंत कधी कुठे झालं नाही. कारण पहिलंच बोलून असते आपलं, भले राग आला तरी चालेल, नाही आला तरी काही विषय नाही. नकार कसं देतं बैलगाड्या? सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, कारण सर्वजण एकमेकाच्या परिचयाचे, तुमचे पाहुणे असणार, तुमच्या मित्राचे मित्र असणार, सगळ्यांना पक्षाबरोबर पाळायचं असतं. पण नकार कसं देतात? नकार देणं खूप अवघड आहे. पण आता तो नकार जर मी तुम्हाला इथं सांगितलं तर ते माझे आखे पत्ते ओपन होणार आहे. किंवा नकार जर सांगितला मी तर प्रत्येक कळणार आहे की हे नकार कसं देते आपल्याला. आता प्रत्येकाला ही अपेक्षा आहे की पक्षा पुढे पळावी, पण वेळ काळ आल्यावर तुम्ही प्रत्येकाला संधी देणार आहे. असं काही नाही की बुवा नाही का, प्रत्येकाला संधी देणार आहे पक्षा पुढे पळावी. कारण आतापर्यंत फक्त सर्व म्हणजे गोरगरीब जनतेच्याच बैलांना मी संधी दिलेली. कधी असं कोणाचा हिंदकेसरी झुपला नाही का, कोणाचा टॉपर बैल झुपण्याची हे नाही. कारण 2 हिंदकेसरी झुपून तर कोणी पण टॉपर होणार आहे, पण नवीन वासरू गळ्यात घेऊन जर झालं त्यात आनंद खरंच वेगळा आहे खूप. वा, निकष काय आहे पक्षाबरोबर पाळायचं? म्हणजे एखाद्याला सावड पैरा करायची? काय नाही, असं काय निकष वगैरे काहीच नाही. बैलाला फक्त आपल्याला बैल पटला पाहिजे. म्हणजे असं आहे की कुणी सांगितलं की माझा झोप, पण आपल्या डोक्याला लागला तर आपण बैल झुपतो, भले तिकडे राग आला तरी चालेल. काय बघता पण तुम्ही? स्पीड, थोडंसं शिस्त वगैरे, बैल म्हणजे ऐपत पाहिजे गोऱ्याची, नाही का, गोऱ्याचीच बैलाची म्हणजे गोऱ्याची ऐपत पाहिजे. आता ही सगळं तुम्ही सावड सांगताय, आपण कसं पैर देणं ह्याच्याविषयी बी सांगताय, पण काय होतं कधी कधी तुम्ही बघा ह्या विषयावर बोला, तुम्ही सांगितलं नकार बी थोडं देणं अवघड झाले. मग ही बैलगाडी शर्यत क्षेत्र तात्पुरतं आहे का? म्हणजे तुमचा बैल पळतोय तोपर्यंत तुमच्याशी नातेसंबंध आहेत, बैल जर थोडा कमी आला तर थोडे नातेसंबंध दूर जातात. बैलगाडी क्षेत्र तात्पुरत्या यशावर चालतंय का? म्हणजे ते तर तसं वाटतंयच. कारण का आता काय ना, जर आपण बैलाला नाही म्हणलो तर ते लगेच नाराज होतात. ते पण असं काही नाही, जरी दिले तर मग त्यांना दिलं तरच ते खुश आहे, आणि नाही दिल्यावरती नाराज आहे. मग उद्या तरी कशाहून गॅरंटी की यांना आपण आज दिला आणि उद्या दुसऱ्या गाठाला नाही दिला तर ही नाराज होणारच आहे. त्यापेक्षा आपल्या पद्धतीने आपण जर पळवला तर व्यवस्थित गाडा पळला असं आपल्याला वाटतंय. पण बैलगाडी क्षेत्र बुमरँग आहे. तुम्ही आज नकार देता, आज टाळताय, उद्या त्यांचा बैल पळायला लागला तर मग तुमच्या बाबतीतही तसंच नकार दिला जाणार? 100% ऐका ना, त्यांनी पण दिलाच पाहिजे मला नकार. जर मी ज्यांना नकार दिला त्यांनी मला दिलाच पाहिजे. पण मी ते पण सांगतो, मला माहिती आहे ना मी कुणाला नकार दिलेला आहे, त्यांच्याशी मी म्हणजे त्यांचा बैलच मी मागणार नाही झोपायला. म्हणजे थोडक्यात की आपल्याला माहिती आहे ना की आपलं काय असं काही नाही की आज गाडा गाठात गेला तरच आपल्याला खायला भेटणार आहे. आपला गाडा घरी ठेवू किंवा वासर झोपून 2 नंबर गाडा करू ना, 2 नंबर झाले ना, आपल्याला काय कोण दगडी मारणार आहे का? अजून बैलगाड्यातला हा पैलू आणि ह्याच्याविषयी थोडं डिस्कस करा. काय होतंय, आता सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चेचा विषय आहे बैलगाड्या शर्यती. आणि आपण बघतोय की मोठमोठे हॉस्पिटल माणसांचे आहेत, पण बैलांना एक स्पेशल हॉस्पिटल असावं बैलांच्या उपचारासाठी. कारण काय, आत्ता बैलगाड्यांची संख्या मोठी झाली, बैल मोठ्या प्रमाणावर झालेत प्रत्येक भागात, तर ठिकठिकाणी बैलांचं हॉस्पिटल व्हावं. ठिकठिकाणी वैद्यकीय मोठा दवाखाना झाला पाहिजे. आता काय होतं, इतर टायमिंगला शिरवळला दवाखाना आहे, मग एवढं काही ना पॉसिबल होत नाही, किंवा तिथं गर्दी पण जास्त होते. पाहिजे प्रत्येक काही ठिकाणी, नाही का? तर माझी विनंती राहील, इथले अनेक लोकप्रतिनिधी आहेत की या ठिकाणी जे घाटात बैल पळतात मोठ्या प्रमाणावर आहेत, तर त्यांच्या उपचारासाठी एक मोठं हॉस्पिटल काढावं आणि सुसज्ज आणि मोठं असावं. त्यातून एक नंदींची सेवा होईल आणि जो काळ लागतोय लांब प्रवासाला, इथल्या इथं ट्रीटमेंट झाली तर काय बैलांचा जीवही वाचेल. बरोबर आहे. तर म्हणजे अवेलेबल पाहिजे दवाखाना जवळपास.
उन्हाळ्यात काय बदल होते म्हणजे ह्याच्या पूर्ण एकंदरीत पळाल्यानंतर शरीरात किंवा उन्हाचा तडाखा एवढा वाढलाय तर उष्णतेचा पक्षावर काय परिणाम होतोय? आता उष्णतेचं कसं होतं या म्हणजे यावर्षी उष्णतेचं प्रमाण थोडंसं जास्तच आहे आणि ज्यावेळेस आंडू बैल असतो का त्यावेळेस थोडासा बैलाला त्रास होतो. पण म्हणजे तो थोडाफार होत असेल पण बैल काय एवढा झाला की दाखवत नाही. बैल चापण्याबद्दल काय म्हणणं आहे? कारण अनेक जे ज्येष्ठ बैलगाडी मालक असतात त्यांचं मत असतं की बैल चापावा, जास्त टिकतो, जास्त पळ. तुम्हाला काय एवढ्या वर्षात कळाले? अजून तरी आपण त्यावरती विचार केलेला नाही, कारण चापायचा का नाही चापायचा. कारण आता भरपूर आपले मित्र परिवार आहे, काही म्हणतात चापा, काही म्हणतात नका चापू. पण त्यावेळेस सिच्युएशन नुसार आपण पुढे पाहू काय करायचं. कारण तुमच्या दावणीला अजून एक जातीवंत बैल होता, तो तुम्ही चापला नाही. चापल्यावरती बैलाचं स्पीड थोडंसं कमी होतं, म्हणजे हे आपल्याला जाणवलेलं आहे त्या बैलाच्या बाबतीत. पण एवढंच विषय की जर बैल नाही चापला तर बैल रगीत राहणार, आणि रगीत राहिला तर बैल म्हणजे नाही का थोडंसं मारण्याचं वगैरे. आणि जर मारण्यात आपण जर बैल समजा ज्यावेळेस बैल मस्ती करतो त्यावेळेस बैल आपल्याला दाटच पळवावा लागतो, आणि दाट पळवलं की लोक म्हणणार ही यांना काही हेच नाही की ही लईच दाट पळवतात ती. आणि जर तुम्ही पाहिलं तर ही जीन्स वेगळं आहे पक्षाचं, म्हणजे जातीवंत जे आपण म्हणतो वंशावळ त्यातला बैल आहे. तर ह्याची वंशावळ वाढली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रिटायर करताल तर त्याची पुढची पिढी करा, पैदाशी करा. नाही करू ना, तो प्रयत्न करू पुढच्या वेळी. कारण तुम्ही बघितलं की आता अशी जीन्सची बैल नाहीत, वेगळं जीन्स आहेत त्याचे. हा नाही म्हणजे आता आपण आपल्या बैलाविषयी सांगणं पण खरंच वेगळा बैल आहे, म्हणजे तरी पण त्याची आपण पैदास करू. आता जाता आता शेवटाकडे बोलूया, भरपूर वेळ बोललोय. पक्षा दावणीला आला आणि आज सगळं बदल झाला सगळ्यात. तुम्हाला एक मान भेटला समाजात, सगळ्या गोष्टी. पक्षा काय शिकवतो तुम्हाला जगण्यात? नाही, बैलाला शिस्त लय खतरनाक आहे, आणि नाही का स्पीड वगैरे खतरनाक आहे. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त पाहिजे पक्षागत, आणि सातत्य पाहिजे. मित्रांनो, सातत्य आणि शिस्त असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. उदाहरण आहे घाटातील सुपरस्टार पक्षा. काय ठरवले पुढं आता, कसं पुढचे नियोजन राहणार काय? अजून तरी काही नियोजन झालेलं नाही. जातं तर ते चाहते आहेत त्यांना काय सांगाल? कारण प्रत्यक्ष त्यांना भेटता येत नाही, कधी कधी त्यांना नंबर बी नसतो तुमचा. पक्षाच्या चाहत्यांना काय सांगाल? म्हणजे हा पक्ष माझा नाहीच आहे, हा सर्वस्वी तो चाहत्यांचाच बैल आहे. असं काय नाही, कुणाला जरी भेटायला यायचं असलं तरी आपलं काय कुणाला अडवणूक नाही किंवा घरी येण्याला कुणाला बंदिस्त नाही. कुणी या कधी या, फक्त बैलाला फोटो काढताना बैल मारतो, फक्त एखाद्याला मारून नये म्हणून आपण फोटो काढायला थोडंसं फक्त नाही का सांगतो, बाबा मारून लक्ष द्या. शक्य असेल तर बंधू असेल तर फोटो काढून पण देतो, पण बंधू नसेल तर बैल धरून देत नाही. तुम्हाला पक्ष असताना काय जबाबदारी वाटते? एवढा मोठा बैल आहे, वैयक्तिक बैलगाडी मालक म्हणून काय जबाबदारी वाटते तुम्हाला? पक्ष म्हणजे असं कसं वाटतं की बैल सांभाळणं पण तो खूप आवड. म्हणजे कसं की नियोजन जर चुकलं तर लोक काय म्हणतील, चाहते लोक काय म्हणतील, यातनं खूप तर म्हणजे विचार, म्हणजे नियोजन करताना खूप म्हणजे विचार करून करावं लागतं. त्याला गप्पा मारून कशा वाटल्या पहिल्यांदाच? म्हणजे मी आजपर्यंत माझ्याकडून जर काय चुकलं वगैरे असेल तर मला माफी असावी, कारण मी काय आजपर्यंत कधी कुणाला काय मुलाखत दिलेली नाही, पहिल्यांदा तुम्हाला मुलाखत दिलेली. पक्षाचे चाहते जाणीवपूर्वक कॉल करून सांगायचे की ह्या बैलाचा इतिहास जाणायची बऱ्यापैकी माहितीच, आणि एक विक्रम आहे, विक्रमांचा विक्रम मोडणारा बैल म्हणून पक्षा. तुम्ही आसपास ट्रॉफ्या मिळवलेली सगळी बक्षिसं पाहू शकता, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जादा त्यानं जी जिंकलेली मनं ही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि अशी मन जिंकत राहू, आणि अशाच पद्धतीनं त्यानं अनेक विक्रम मोडत राहू अशी प्रार्थना करू. पुन्हा एकदा पक्षा निघालाय घाटामध्ये नवीन विक्रम रचण्यासाठी आणि नवीन मनं जिंकण्यासाठी. त्याचा शर्यत प्रवास अखंडित 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे, न थकता न थांबता. कारण प्रत्येक नवीन दिवसाची शर्यत नवीन असते, नाही का?